राम राम मंडळी. आता शेतकऱ्याचं काहीच खरं राहिलं नाही. कारण माहिती आहे का, पहिले जर खत आणायचं म्हणलं, तर कमी पैसे लागत होते. आता खताचे भाव बी जास्त वाढले आणि तुम्हाला माहिती आहे, की युरिया अजिबात भेटून राहिला. तर मला युरिया लागत होता 2 बॅग. तर मी धाडला गेलो, तर तिथे युरियाच नव्हता. होता पण तो जाडा युरिया आहे. बारीक युरिया अजिबात नाही. तर बघा की इथे मी जाडा युरिया आणला 2 बॅग. इथे बघा हे पडेल दिसते तुम्हाला. मी आत्ताच 2 बॅग ते जाडा युरिया आणला. हा युरिया असा आहे, की आपण जर शेताला टाकला, तर तो माहिती आहे का विरघळतच नाही लवकर. बारीक जो एरिया आहे तो आपण टाकला, त्याला पाणी बी नाही दिलं, तर ऑटोमॅटिक विरघळतो. हा विरघळतच नाही. पाणी दिल्यावर पण लवकर विरघळत नाही. हे असं झालं आणि आपलं जे खताचा भाव आहे तो पण जास्त वाढला आणि काय झालं हे खताचा भाव जास्त वाढला. कोणते खुरपणी असो, नांगरणी असो, काही असो म्हणजे जिथं नाही तिथं शेतकऱ्याला पैसा द्यावा लागू राहिला. म्हणजे असं की आपला जो माल आहे त्या मालाला भाव कमी आहे आणि शेतीला खर्च आता जास्त होऊ राहिला. त्यामुळे काय शेतकऱ्याला शेती जास्त पुरून राहिली. फक्त शेतकऱ्याला काय असं काहीतरी जोडधंदा करावा लागतं. काही गाई असेल, काही कोंबड्या, बकऱ्या असेल, हे जोडधंदा केला तेव्हाच आपल्या शेतकऱ्याला शेती परवडून राहिली आणि काही भाजीपाला असेल तेव्हासुद्धा आपल्या शेतकऱ्याला शेती परवडते. कारण खर्चच जास्त लागू राहिला शेतकऱ्याला. तुम्हाला तर माहीतच असेल. कारण मी 2-3 वेळेस असंच पाहिलं शेतकऱ्याचं जे पण खर्च आहे, ते सगळं मी एका वर्षाचं लिहून ठेवला होता. मागच्या वर्षी बी असंच लिहून ठेवला होता. काय फक्त आपण जसं बँकेत आपण पैसे टाकतो, जसं व्याज येतं, तसंच हे शेतकऱ्याला व्याज येतो जर आपण ठोक माल पेरला तर. फक्त आपल्याला असं वाटतं, की आपण एकदम जर पैसा घेतला असं वाटतं, की किती पैसा आहे. लोकांना बी असं वाटतं, की जास्त पैसा कमवू राहिला. पण आपण जास्त पैसा कमवू शकत नाही. फक्त काय असं थोडा-थोडा पैसा लावायचा आणि आपण जे मेहनत करतो, ते मेहनतीचे पैसे भेटते आणि जसं बँकेत आपण टाकतो पैसे, तसं व्याज भेटत असतं. असंच आपल्या शेतामध्ये आपण जर जेवढा पैसा लावला, तेवढं आपल्याला उत्पन्न भेटतं. पण आता असं झालं, खत जास्त वाढलं, म्हणजे शेतीला खर्च जास्त वाढला. आता शेतकरी करणार काय? तुम्हीच सांगा.